नमस्कार आईनी डिझाईन ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. तुमचेही बाळ चिकट आहे का? आज आपण त्याच विषयावर बोलणार आहात. राणी स्वयंपाकघरात गेली, रियांश मागे आला. ती बेडरूम मध्ये गेली, रियांश तिथेही मागे आला. अगदी बाथरूमच्या दरवाजाबाहेरही तो रडत बसला. राणीला वाटलं, हे बाळ इतकं चिकट का? मला एकटीला का 1 मिनिटही सोडत नाही? शांतता का मिळत नाही डोक्याला? पण तिच्या नवऱ्याने तिला एक प्रश्न विचारला. तुला माहित आहे का राणी, रियांश तुझ्या मागे का येतं? राणीकडे उत्तर नव्हतं. आणि त्या दिवसानंतर खरं कारण कळल्यावर तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाळ सतत मागे का येतं आणि त्यामागे त्याच्या मेंदूत नक्की काय चाललेलं असतं आणि आपण पालक म्हणून त्याला कसं समजून घ्यायला हवं. हे ऐकल्यानंतर तुम्हालाही राणीसारखं वाटेल. हे मला आधीच का कोणी सांगितलं नाही? कारण एक बाळ तुमच्या मागे येणं म्हणजे स्वातंत्र्याची तयारी. बाळ तुमच्या मागे कधी येत नाही ते तुम्हाला वापरता हे थोडं कठोर वाटतं, पण हे सर्व खरंच खूप छान आणि खूप सुंदर वाटतं. पहिला मुद्दा, द सिक्युअर बेस, सुरक्षित आधार. 1960 साली एक संशोधक होते, जॉन बोल्विल यांनी अटॅचमेंट थेअरी मांडली. बाळ तुमच्या मागे येतं कारण तुम्ही त्याचा सुरक्षित आधार आहात. बाळाला जेव्हा आई बाबा जवळ असल्याचं सुरक्षित वाटतं तेव्हाच ते आत्मविश्वासाने जग फिरायला बाहेर पडतं. थोडं खेळलं की मागे वळून पाहतं, आई आहे ना, आणि पुन्हा खेळायला लागतो. आणि मग पुन्हा खेळायला जातो. बाळ मागे येते कारण ते स्वतंत्र होण्याची तयारी करते. मुद्दा दुसरा, तुमचा चेहरा म्हणजे त्याचा नकाशा आहे. सोशल रेफरन्सिंग. तुमच्या बाळाचा मेंदू सध्या खूप वेगाने शिकतो. एखादी नवी गोष्ट किंवा माणूस दिसला की बाळ लगेच तुमच्या चेहऱ्याकडे बघतं. जर तुमचा चेहरा शांत असेल तर बाळ पुढे जातं. जर तुम्ही काळजीत असाल तर बाळ मागे येतं. व्हिज्युअल क्लिप एक्सपेरिमेंट मध्येही सिद्ध झालं आहे की आईच्या हसण्यावर बाळाचे धाडस अवलंबून असते. मुद्दा तिसरा, बाळ तुम्हाला डाउनलोड करते. मिरर न्यूरॉन्स. 90च्या शतकात शास्त्रज्ञांनी एक अफलातून शोध लावला. मिरर न्यूरॉन्सचा शोध लागला. हे न्यूरॉन्स असे असतात, जेव्हा तुम्ही भांडी उचलता किंवा एखादं काम करता तेव्हा ते बघून बाळाच्या मेंदूतही तेच न्यूरॉन्स फायर होतात. बाळ फक्त बघत नाही तर ते सर्व काही आपल्या मेंदूत सेव्ह करतं. ऑब्झर्वेशन चालू असतं. म्हणूनच बाळ तुमच्या मागे येतं कारण त्याला तुमच्याकडून नवीन गोष्टी शिकायच्या असतात. मुद्दा चौथा, तुमचा वास. बाळाच्या होमिंग सिग्नल. जन्माच्या अवघ्या 2 दिवसात बाळ आईचा वास ओळखू शकतं. तुमचा वास म्हणजे बाळासाठी मी सुरक्षित आहे असं त्याला वाटतं. असा संदेश असतो. जेव्हा तुम्ही दूर जाता तेव्हा बाळ अस्वस्थ होतं. म्हणूनच तुमची ओढणी किंवा कपडा जवळ असेल तरीही बाळ शांत राहतं. असं माझ्यासोबत होते. आता मला तुमच्यासोबत काय होते हे मला नाही माहिती, ते तुम्ही मला कमेंट्समधून सांगा. मुद्दा पाचवा, बौद्धिक झेप. डेव्हलपमेंटल लिप्स. कधी बाळ जास्त चिकट होतं. हे रँडम नसतं. जेव्हा बाळ आजारी असतं किंवा मेंदूत एखादी नवीन गोष्ट ग्रोथ स्पर्ट शिकत असतं तेव्हा त्याला तुमची जास्त गरज असते. याला मेंटल लिप म्हणतात. अशा वेळी त्याला जवळ घेतल्यास त्याची प्रगती अधिक वेगाने होते. निष्कर्ष, बाळ जेव्हा तुमच्यापासून वेगळं होतं तेव्हा त्याच्या शरीरात कॉर्टिसोल स्ट्रेस हार्मोन वाढतो. पण तुम्ही परत आल्यावर जेव्हा त्याला प्रेमाने जवळ घेता तेव्हा त्याला समजतं की दुरावा तात्पुरता आहे. आईबाबा परत येतात. बाळ मागे येणं हा केवळ एक फेज नाही तर तो त्याच्या मेंदूचा विकास आहे. त्याला मागे येऊ द्या, कारण जे बाळ सुरक्षितेने मागे येतं तेच उद्या आत्मविश्वासाने जगासमोर जातं. तर पालकांनो तुमच्या बाळाचे हे चिकट असणं म्हणजे प्रत्यक्षात त्याचे तुमच्यावर असलेले प्रेम आणि विश्वास आहे.
हा बदललेला दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स मला वाचायला खूप आवडेल. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या. धन्यवाद.